ऐका कहाणी अधिक मासाची आहे, ही प्राचीन काळाची आहे, तिची घडण चंद्रसूर्याची, मानवंदना आहे देवदेवतांची। ही कहाणी कोणी कोणाला सांगितली ते चित्त देऊन ऐका। एकदा सर्व ऋषी मुनी तपोवनात एकत्र बसलेले होते, तेव्हा व्यास महर्षीचे आगमन झाले। ते सर्व ऋषीमुनींना संबोधून म्हणाले, आपण सर्वजण धर्माचे पालन करतोच, आपल्याला या वर्षात अधिक मासाचे आचरण करावयाचे आहे। ऋषी म्हणाले, हा कोणता अधिक मास? व्यासमुनी म्हणाले, अधिक मास म्हणजे जास्तीचा महिना, वर्षाचे एकूण महिने 12, 13वा म्हणजे अधिक मास। ऋषी म्हणाले, तो कशासाठी? व्यास म्हणाले, चंद्रसूर्याच्या गतीमुळे दरवर्षी 10 दिवसांचा फरक पडतो, 3 वर्षांनंतर असा एकूण 1 महिन्याचा फरक पडतो। 1 महिना अधिक धरून कालगणनेचा मेळ बसविला आहे, हाच अधिक मास। याला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात। आता सांगतो 13व्या महिन्याची कहाणी, नीट ठेवावी ध्यानी, त्याला मान द्यावा सर्वांनी, सांगितली मला नारद मुनींनी। सारेजण शांत झाले, मन लावून ऐकू लागले। व्यास महर्षी बोलू लागले। नारद मुनी भूतलावर फिरत होते, जगातील सुख दुःख हाचा आढावा घेत होते। मृत्यू लोकातील माणसे नाना प्रकारची सुख दुःख भोगत आहेत, पण त्यात सुखी लोकांचं प्रमाण फार कमी आहे। त्याचं काय बरं कारण असावं? नारद मुनी विचार करू लागले। विचार करीत करीत ते वैकुंठाला पोहोचले। भगवान विष्णू ध्यानस्थ बसले होते। नारायण नारायण असा बराच जयघोष नारदांनी केला। नंतर नारद मुनी श्री विष्णूस म्हणाले, तुम्ही सर्वश्रेष्ठ देव आहात, पृथ्वीवरील लोकांचे लालन पालन करते आहात, मग तुम्ही कुणाची आराधना करता आणि ती कशासाठी करता, हे मला सांगू शकाल का? विष्णू, नारद मुनी, तुम्ही म्हणता ते खरं आहे। तुम्ही आता बघून आलात, लोक पाप करत आहेत, त्यात पुण्याचं प्रमाण कमी आहे, पण त्यांनी केलेल्या पापांचं काय? त्यांची तर भरपाई झाली पाहिजे। नारद, ती भरपाई कशी होईल? विष्णू, होईल, ती भरपाई पण होऊ शकेल, ती भरपाई करणारा अधिक मास आता येणार आहे। नारद, अधिक मास? विष्णू, होय, पापांची भरपाई करणारा अधिक मास। या मासाचं आराध्य दैवत श्री पुरुषोत्तम आहेत। पुरुषोत्तम याची भक्ती करण्यानं सर्वांना सुख लाभेल आणि तो सुखाचा मार्ग मी दाखवीन। चंद्रसूर्य यांच्या गतीत फरक पडतो, त्याचा मेळ हा महिना घालतो, दर 3 वर्षांनी तो येतो। महिन्यात सूर्य संक्रमण नसते, म्हणून या महिन्यास मलमास ही म्हणतात। या महिन्यात लग्नादी मंगल कार्य करीत नाही। अधिक मास दुःखी झाला, आपली गाऱ्हाणी तो सांगू लागला। सर्वजण माझा तिरस्कार करतात, हौस नाही, मौस मजा नाही, मला वाईट वाटले। मी ज्योतीत रत्नजडित सिंहासन आहे, त्या सिंहासन यावर पुरुषोत्तम मुरलीधर बसले आहेत। त्या पुरुषोत्तमाचं दर्शन विष्णूंनी माल मासाला घडविलं, दर्शनान चमत्कार केला, त्या अधिक मासाला दिव्यरूप आलं, लोखंड यात सोनं झालं। नारद मुनी, म्हणजे मलमास याचं महत्व वाढलं म्हणायचं। व्यास, होय, त्या महिन्यात पुण्यकर्म वाढलं, दीपदान, व्रत, नियम, उपवास इत्यादी। नारद मुनी, त्या महिन्यामुळे मग काय झालं? व्यास, लोक पुरुषोत्तमाची भक्ती करायला लागले, त्यांची पाप नष्ट झाली, त्यांचं जीवन फुललं, त्यांच्या इच्छा फळाला आल्या, असा तो अधिक मास पुण्यमास ठरला। अशाच आध्यात्मिक कहाणीसाठी श्री देशपांडे गुरुजी चॅनेल आत्ताच सबस्क्राईब करा।